बाहेर मी आता उभी आहे. तुम्ही जर पाहिलं तर या भेटीच्या पार्श्वभूमीवरती आज सकाळपासून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आलेला होता. आताही आपण पाहिलं तर इतका मोठा पोलीस बंदोबस्त व्हीआयपी सर्किट हाऊसच्या बाहेर कधीही पाहायला मिळत नाही. मात्र आज हा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. यामागची कारणं सुद्धा अतिशय महत्वाची आहेत. विजय घाडगे जे छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष आहेत, ज्यांना राष्ट्रवादीच्या सूरज चव्हाण यांच्याकडून आणि आणखीन काही कार्यकर्त्यांकडून बेदम मारहाण झालेली होती. या बेदम मारहाणीच्या नंतर विजय घाडगे यांच्यावरती उपचार सुरू होते. काल रात्री खरं तर ते अजित पवार यांना भेटण्यासाठी पुण्यामध्ये दाखल झाले. इथून ते मुंबईला जाऊन अजित पवारांची भेट घेणार होते. मात्र अजित पवार हे पुण्यातच असल्याने, पुण्या दौऱ्यावरती असल्याने ही मुंबईची भेट रद्द करून ते पुण्यातच थांबले. पुण्यामध्ये आज सकाळी 11 वाजण्याच्या दरम्यान केईएम हॉस्पिटलमध्ये यांची भेट होणं अपेक्षित होतं. केईएम मध्ये ऑलरेडी विजय घाडगे हे उपचार घेत होते, त्यामुळे अजित पवार त्या ठिकाणी त्यांना भेटायला जाण्याची शक्यता होती. तशा पद्धतीच्या बातम्या सुद्धा प्रसारमाध्यमांमध्ये चालवल्या गेल्याचं पाहायला मिळालं. मात्र ऐन मुमेंटला या सगळ्यामध्ये अजित पवार त्या ठिकाणी आलेच नाहीत. अजित पवारांनी त्या ठिकाणी यायला नकार दिला आणि या ठिकाणी छावा संघटनेचं जे काही शिष्टमंडळ आहे त्या 5 जणांच्या शिष्टमंडळाने स्वतः शासकीय विश्रामगृहामध्ये म्हणजेच व्हीआयपी सर्किट हाऊस मध्ये अजित पवारांना भेटण्यासाठी यावं असं अजित पवारांच्या टीमकडून सांगण्यात आलं होतं. मात्र विजय घाडगे हे आपण 5 जणांच्या शिष्टमंडळात येणार नाही, आलो तर सगळेजण एकत्र येऊ आणि तेही माध्यमांच्या समोरच येऊ, माध्यमांना सुद्धा समोर ठेवून माध्यमांच्या समोर जी काही चर्चा व्हायची असेल ती माध्यमांसमोरच होईल अशा पद्धतीची एक अट घातलेली होती. मात्र या अटीसाठी अर्थातच अजित पवार तयार नसल्याची माहिती समोर आली आहे. बंद दाराआड चर्चा करायची ही अट अजित पवारांकडून ठेवण्यात आली होती, त्यामुळे ही भेट रद्द होणार होती. काही वेळापूर्वीच विजय घाडगे यांनी आपण बंद दाराआड चर्चा करणार नाही असं म्हणत ही भेट जी आहे ती नाकारली होती. विजय घाडगे हे स्वतः लातूरला जाण्यासाठी रवाना झाले होते. मात्र पुन्हा काही अटी आणि शर्तींवरती विजय घाडगे हे आता अजित पवारांच्या भेटीला दाखल झालेले पाहायला मिळतात. याच अँब्युलन्स मधून विजय घाडगे हे या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण बघतोय अनेक छावा संघटनेचे, मराठा महासंघाचे अनेक कार्यकर्ते विजय घाडगे यांच्या बरोबर या अँब्युलन्स मध्ये आहेत. या अँब्युलन्स मध्ये त्यांच्यावरती उपचार सुरू आहेत आणि अशाच परिस्थितीत ही अँब्युलन्स जी आहे ती लातूरहून थेट इथे आली आणि याच अँब्युलन्सने कालही आले आणि आजही याच अँब्युलन्सने आता ते आपण बघतोय की पुढे अजित पवारांच्या भेटीसाठी चाललेले पाहायला मिळतात. कार्यकर्त्यांना बाहेर अडवलं जात आहे. केवळ अँब्युलन्स आत सोडली जाणार आहे. आपण बघतोय ही अँब्युलन्सची दृश्य आहेत. घाडगे हे आता आत गेलेले आहेत. आपण बघतोय ही दृश्य विजय घाडगे अखेर अजित पवारांच्या भेटीला आलेले आहेत. ज्या काही अटी आणि शर्ती घालण्यात आल्या होत्या, कदाचित या अटी आणि शर्ती पूर्ण झालेल्या असल्यामुळेच कदाचित या ठिकाणी विजय घाडगे हे या ठिकाणी दाखल झालेत असं वाटतं. काय सांगाल, काय नेमकी अटी आणि शर्ती घातल्या होत्या? आधी येणार नाही म्हटले, आता आलेले आहेत. त्याच्यानंतर अजितदादांकडनं फोन झालेला आहे त्यांच्या कोणत्या तरी समन्वयकाकडनं मध्यस्थीने की त्यांना बोलवा, 10 जणांचा आपण ऑन कॅमेरा चर्चा करूयात म्हणून. मग आता या सगळ्याच्या नंतर नेमकं बैठकीत काय चर्चा होणं अपेक्षित आहे? आता कळेल आपल्याला आत गेल्यानंतर नक्की काय चर्चा होतीये, कारण ती ऑन कॅमेरा चर्चा होणार आहे. त्यामुळे सगळ्यांसमोर काही गोष्टी येतील. तुमची मागणी काय असणार आहे या सगळ्याची? आमची मागणी 3 आहेत. एकतर त्या कोकाट्यांचा पहिला राजीनामा घ्या. सूरज चव्हाणांनी कोणाच्या सांगण्यावर दादांना मारलेलं आहे ती चौकशी व्हायला पाहिजे. या महत्वाच्या 2 मागण्या आहेत. काय सांगाल, विजय घाडगे आणि अजित पवारांची भेट अखेर होत आहे. भेटीवरती ठाम होतात, मागणीवरती ठाम आहेत का? पण जी कोकाटेंच्या राजीनाम्याची मागणी, मागणी तर आम्ही करून राहिलो, त्यांनी ठरवायचं त्यांचा राजीनामा घ्यायचा की नाही घ्यायचा. मागणी आमची संघटनेची, शेतकरी संघटना, छावा संघटना. राजीनामा नाहीच झाला एवढं सगळं करून पण, तर मग काय? महाराष्ट्र पेटन, महाराष्ट्रात आंदोलन होते, शेतकरी आंदोलन चालू होते. आम्ही तर भूमिका घेतली होती, आज जर भेटत नसेल तर आम्ही लातूरला जाऊ म्हणून. लातूरला चाललो पण होतो, त्यांनी परत भेटण्याची परमिशन दिली. 10 शिष्टमंडळामध्ये कोण कोण आहे? शिष्टमंडळात प्रत्येक जिल्ह्याचे पदाधिकारी, प्रत्येक जिल्ह्यातून पदाधिकारी. आपण बघतोय या ठिकाणी शिष्टमंडळ 10 जणांचं शिष्टमंडळ घेऊन अजित पवारांच्या भेटीला एका कॅमेऱ्यावरती यायला जी आहे ती मान्यता मिळाली होती, म्हणजे तसं बोलणं झालं होतं आणि त्या अनुषंगाने आता शिष्टमंडळातले 10 जण आज जाताना पाहायला मिळतात. बाकीच्या सगळ्या कार्यकर्त्यांना बाहेर अडवलेलं आहे. ज्या कार्यकर्त्यांचं मुळातच हे म्हणणं होतं की सगळे कार्यकर्ते मिळूनच भेटणार आणि ते सुद्धा सगळ्या माध्यमांच्या कॅमेऱ्यासमोरच आम्ही भेटणार असं सांगितलं जात होतं. मात्र ही अट अजित पवारांना मान्य नव्हती, त्यामुळे आता सरकारी
तरी एका कॅमेऱ्यावरती 10 जणांचं शिष्टमंडळ केवळ बोलवण्याच्या अटीवरती आता ही भेट जी आहे ती होताना पाहायला मिळते. आपण बघतोय या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आणि केवळ पोलीस बंदोबस्तच नाही तर पोलीस बंदोबस्ताच्या बरोबर कार्यकर्त्यांना अडवण्यासाठीचे सुद्धा स्पेशल फोर्सेस सुद्धा लावण्यात आलेले आहेत. आणि या बैठकीमध्ये अनेक महत्वाच्या गोष्टींवरती चर्चा होणं अपेक्षित असणार आहे. ज्या अजित पवारांच्या गटाच्या कार्यकर्त्यांनी विजय घाडगे यांना बेदम मारहाण केली, त्याच्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक होती, अजून सुद्धा ते आयसीयू मध्ये ऍडमिट होते, उपचार घेत होते, तशाच पद्धतीने उपचार सुरू ठेवून सलाईन लावलेले असताना श्वास घ्यायला त्रास होत असताना असं सगळं संपूर्ण सेटअप जो काही आहे त्यांच्या उपचाराचा तो संपूर्ण सेटअप घेऊन ते अजित पवारांना अँब्युलन्सने भेटायला आलेले आहेत. पुण्यातल्या VIP सर्किट हाऊसच्या बाहेर ही भेट होताना दिसतीये. माध्यमांना सुद्धा आज जाऊ दिलेलं नाहीये. केवळ सरकारी एक कॅमेरा आतमध्ये असेल आणि या कॅमेऱ्याच्या समोरच जी काही चर्चा होईल ती चर्चा होईल. या अटीवरती आता ही भेट होताना आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळे या भेटीमध्ये काय काय चर्चा होते हे पाहणं महत्वाचं असणार आहे. अर्थातच चर्चा जी काही होईल जी या अनुषंगाने असणार आहे ते पहिला गोष्ट म्हणजे की माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा कुठल्याही परिस्थितीमध्ये झालाच पाहिजे ही एक मूळ मागणी आहे. त्याचबरोबर कोकाटेंच्या नंतर ज्याला कुणाला कृषी मंत्री पद दिलं जाईल तो व्यक्ती सुद्धा संवेदनशील असला पाहिजे. त्याने सुद्धा शेतकऱ्यांचे प्रश्न जे काही आहेत हे अशा सगळ्यात मागण्या घेऊन अजित पवारांची भेट घेतलेली आहे. अजित पवारांनी भेट दिली नसती तर मग मुख्यमंत्र्यांना भेटणार असा सुद्धा पवित्रा घेतलेला होता. जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर शेतकरी संघटना असतील, छावा संघटना असेल, मराठा समाज असेल, पेटून उठेल, महाराष्ट्र पेटून उठेल अशा पद्धतीचा इशारा दिला होता. मात्र त्यानंतर आपण बघतोय की आता फायनली ही भेट होत आहे. जरी आतमध्ये 10 जणांचं शिष्टमंडळ झालेलं असलं तरी सुद्धा हे कार्यकर्ते जे आहेत ते बाहेर अजूनही आक्रमक आहे. आम्हालाही आत जाऊ द्या अशा पद्धतीची मागणी या कार्यकर्त्यांकडून केली जाते. मग 10 जण तुम्ही कसं का 10 जणांना का आम्हाला स्वतः सर्वांना भेटा ना, तुम्ही समोरासमोर सर्वांना भेटलं पाहिजे. अजित पवारांना धास्ती वाटते का तुमच्या ठावाचं? आमच्या मनात अजून पण भीती आहे. ह्यांनी सर्वांना मीडियानं सोडलं पाहिजे, सर्वांसमोर चर्चा झाली पाहिजे. तुम्ही सर्वांसमोर तुम्ही जनतेचे हे तुम्हाला मंत्रिमंडळामध्ये आम्हीच पाठवलेलं आहे. आमच्या जीवावरच तुम्ही मंत्रिमंडळामध्ये गेला. तुम्ही आम्हाला सर्वांना भेटलं पाहिजे. तुम्ही एक शेतकरी पुत्रावर हल्ला केलेला आहे. काय भूमिका आहे? आम्ही आज भेटलं, अजितदादांना भेटल्याशिवाय इथून जाणार नाही. याचं फक्त आम्हाला याचं उत्तर हवं आहे की तुम्ही आमच्या एका शेतकरी पुत्रावर हल्ला का केला. मोजके कार्यकर्ते अजित पवार का घाबरताय? आम्ही सर्व आता आमचे सर्व संघटनेचे कार्यकर्ते आलेले तर भेटल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. तर सर्व कार्यकर्ते आमचे अजून येते, पण काही कार्यकर्ते आज सोडलेत, काही बाहेर आहेत. नाही ते पण भेटणार नाहीत. कारण की आम्ही कालपासून आमचं एकच सांगण्यात परत म्हणजे आम्हाला विचारल्यानंतर की आम्ही भेटले तर सर्वजण भेटणार आहोत, असे एक तर आणि 2 जण भेटणार नाही. काय भेटून काय सांगायचं, काय ठरलंय? उत्तर विचारायचं आम्हाला. तुम्ही आमच्या एका पदाधिकाऱ्याला मारहाण केली ते कशामुळे केली हे आम्हाला प्रश्न विचारायचा. आपण बघतो की कार्यकर्त्यांची मारहाण झालेली आहे. नेमकी का? नक्कीच आपण बघतोय VIP सर्किट हाऊसच्या बाहेरची ही सगळी दृश्य आहेत. पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आलेला आहे. 10 जणांच्या शिष्टमंडळासह एक कॅमेरा घेऊन, केवळ सरकारचा एक कॅमेरा घेऊन आतमध्ये अजित पवारांच्या बैठकीला मान्यता मिळाली आणि त्याच्यानंतर ही बैठक आता भेट खरं तर होतीये. मात्र बाहेर सगळेच कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत. जी पहिल्यापासूनची मूळ मागणी होती की काहीही झालं तरी सुद्धा आम्ही सगळे कार्यकर्ते भेटणार, शिष्टमंडळ भेटणार नाही, त्या मागणीवरती कार्यकर्ते ठाम असलेले दिसतात. या ठिकाणी छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून बाहेर घोषणाबाजी दिली जाते आणि आज जाण्याचा प्रयत्न सुद्धा सुरू असलेला पाहायला मिळतोय. हो ना, आम्ही कोण आहे? आम्ही कोण आहे? आम्ही मारेकरी नाहीत, आम्ही गुंड नाही. आमचा हो आम्हाला दाबला पण मीडियाचा सुद्धा आवाज दाबण्याचं काम ही सरकार करतंय. सरकार खरंच करतंय. मला हे कळत नाही. ही लोकशाही मला लाजरवाणी गोष्ट आहे खोलीत पैसे घ्यायची का? आता कशाची भीती वाटते दादांना? आम्ही काय गुंड? पोलीस लोक अडवतात आम्हाला पुढे पाऊल टाकू दिला, गाड्या आमच्या अडवल्या, आम्हाला अडवताय. आम्ही काय गुंड आहेत का? हो, त्यांना भीती वाटते. आम्हाला फसवलं. डायरेक्ट आम्हाला फसवलंय.
एक एक बोला एक एक सरकार तर घाबरलं पण दादा नाही घाबरले. घाबरायचं कारण काय? या ठिकाणी छावा संघटनेचे सगळे कार्यकर्ते आहेत ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात आपल्याला. काही झालं तरी आम्ही सगळे एकत्रच भेटणार आणि सगळ्यांना दादांनी उत्तरं दिली पाहिजेत. आमच्या सगळ्यांच्या प्रश्नांची उत्तरं अजित पवारांनी दिली पाहिजेत अशी मागणी करत हे सगळे कार्यकर्ते जे आहेत ते आता आक्रमक झालेले पाहायला मिळतात. आपण बघतोय छावा संघटनेचे हे सगळे कार्यकर्ते आहेत आणि काही झालं तरी शिष्टमंडळ जे आत गेलाय त्या शिष्टमंडळाच्या बरोबर आम्हालाही आत जाऊ द्या, महिलांना तरी ऍटलिस्ट आत जाऊ द्या अशा पद्धतीची मागणी जी आहे ती या शिष्टमंडळाकडून बाहेरचे जे काही कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून केली जाते. त्यामुळे या कार्यकर्त्यांचं नेमकं म्हणणं काय हे सुद्धा जाणून घेणार आहोत. ताई, तुम्ही सकाळपासून या ठिकाणी विजय खाडगे यांच्या बरोबर होतात आणि तरी सुद्धा आता आतमध्ये जाऊ दिलं जात नाही. आमचे विचार मांडण्यासाठी आम्हाला सर्वांना, संघटनेच्या लोकांना, सर्व शेतकरी वर्ग आहे, सर्व शेतकरी बांधवांना त्यांनी जाऊन दिले पाहिजे. त्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या पाहिजे. त्यांनी कर्जमाफी केली पाहिजे. शेतकऱ्यांचा आवाज दाबला जातोय. मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे. मी शेतकऱ्यासाठी उभी राहणार आहे आणि दादांनी आम्हाला शेतकऱ्यांना सर्वांना आतमध्ये बोलून आमच्या समस्या सोडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि जे आम्हाला स्फूर्तपणे मारहाण जी केली आहे विजयभाऊ गाडगेंना, त्या पदाधिकाऱ्यांनी निलंबित केले पाहिजे. आज तुम्ही विधानसभेत शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले पाहिजे, त्यांचे प्रश्नांची उत्तरे दिली पाहिजे. तर तुम्ही आम्हाला मारहाण करताय आणि अशा पदाधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित केले पाहिजे. ज्या मागणीवरून हे सगळं घडलं होतं त्या माणिकराव कोकाटेंचा अजूनही राजीनामा झाला नाही. त्यांचा राजीनामा घेतलाच गेला पाहिजे. अजितदादांनी ऐकलंच पाहिजे, नाही तर संघटना थांबणार नाही. जर अजितदादांनी ऐकलं नाही तर पुढे काय? संघटना एक आक्रमक रूप घेईल. आता चाललं आहे ते आक्रमक रूप घेईल. आपण बघतोय की अजित पवार जर भेटले नाहीत, काही झालं तरी आम्ही या ठिकाणी अजित पवारांना भेटणारच अशी भूमिका जी आहे ती सगळी या कार्यकर्त्यांनी घेतलेली आपल्याला पाहायला मिळते. काही झालं तरी मी अजित पवारांना भेटूनच जाणार. अजित पवारांना आमच्या ज्या काही प्रश्नांची उत्तरं आहेत ती द्यायलाच लागतील अशी मागणी करताना हे कार्यकर्ते पाहायला मिळतात. या कार्यकर्त्यांमधून आता कुठेतरी आक्रमक भूमिका घेतली जाते. या कार्यकर्त्यांना बाहेर अडवण्यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त सुद्धा या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. आणि असं सगळं असताना सुद्धा आपण बघतोय की शिष्टमंडळाबरोबरची जी काही बैठक होती ही शिष्टमंडळाची बैठक आता चालू झाली आहे. पण बाहेर कार्यकर्ते अजूनही आक्रमक आहेत. अजूनही आम्हाला आत सोडा या मागणीवरती हे सगळे कार्यकर्ते ठाम असलेले पाहायला मिळतात. काय नेमकं या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे हे खरं तर या कार्यकर्त्यांकडून सुद्धा आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार. बाहेरच अडवलं जात आहे, काय तुमची मागणी? आपण जोपर्यंत आपल्या 307 सारखा गुन्हा दाखल होणार नाही, तो हरामखोर गोंडगाव गुन्हा आहे त्याच्यावरती जोपर्यंत हा 30 सारखा गुन्हा होणार नाही व आपला शेतकरी पुत्र विजयकुमार गाडगे पाटील आपल्या भावना मांडायला जातात, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडायला जातात, तेव्हा असे जर ही करत असतील तर छावा संघटना अजिबात अशाला गय देणार नाही. जोपर्यंत कृषी मंत्र्याचा राजीनामा होणार नाही छावा संघटना अजिबात थांबणार नाही. अजित पवार राजीनामा घेतील असं वाटतं? 100% अजिबात जोपर्यंत त्याचा राजीनामा घेणार नाही तोपर्यंत छावा का बसणार नाही. त्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, सळो थांबल्याशिवाय नाही. नक्की जोपर्यंत राजीनामा माणिकराव कोकाटेंचा होत नाही तोपर्यंत छावा संघटना अशाच पद्धतीने आक्रमक राहील असं म्हटलं जात आहे. शिष्टमंडळ तुमचा आत गेलाय, मात्र तुमची जी मूळ मागणी होती की सगळ्या कार्यकर्त्यांसमोर अजित पवारांना यावं लागेल ती मागणी मान्य झाली नाही, अजून यांना बाहेर तर यावंच लागेल. बाहेर आल्याशिवाय पर्यायच नाही. मध्ये काय बोलतील हे विजयकुमार गाडगे सुद्धा मान्य करणार नाहीत. शेवटी त्यांना रोडवरच यायचे आहे, कारण हा शेतकऱ्यांचा लढा आहे. केवळ छावा संघटनेवर यांचा रोष झालेला नाहीये, त्यांच्यावर हल्ला झालेला नाही, तमाम महाराष्ट्रातील शेतकऱ्यावर हल्ला झालेला आहे. त्यांचा रस्त्यावरच त्यांना उत्तर द्यावं लागेल. हे असं लपून छपून जमणार नाही. याचं लपून छपून याला काहीच अर्थ नाहीये. हे डर चर्चा करून तुमचे मुद्दे कुठेतरी भरकटवण्याचा किंवा आवाज दाबण्याचा 100% बरोबर आहे. त्यामुळे आम्हाला तर 2-3 किलोमीटर अडवण्याचा प्रयत्न केलेला का? आम्ही त्यांच्यावर हल्ले करणार आहे का? आम्ही त्यांच्यासारखे आहेत का? आम्ही शांततेने आलो, शांततेत जाणार आहे यांच्याकडून उत्तर घेऊन. हे असं केलं तर आम्हाला उद्रेक करावाच लागेल. रोडवर उतरून आम्हाला उद्रेक करावाच लागेल. केवळ उपमुख्यमंत्र्यांच्या भेटीने तुम्ही समाधानी आहात की मुख्यमंत्र्यांची भेट घेणार?